हे बघा, ह्याच्या आतमधून आपण त्या खाद्य आतमध्ये बांधलेला असा ह्या साईडने आतमध्ये घुसतात आणि एकदा आतमध्ये गेले की ते पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण चाललो मच्छी मार्केटमध्ये. मासे काय भेटतात काय बघूया. ॲक्च्युली मासे हा निमित्त आपण का संध्याकाळी खेकडे पकडूच्यात. ॲक्च्युली खेकडे म्हणजे मालवणीत कुर्ले म्हणतो आम्ही, ते पकडूच्यात. त्या खेकड्यांसाठी पकडूसाठी जा खाद्य लागता त्या म्हणजे माशांच्या जा उरलेला जा सगळं घाण असता ती आपण त्यांना खाद्य म्हणून घालतो आणि ती मग घातल्यावरती खेकडे आपल्याला आतमध्ये येऊन अडकतात. मग ते कशा प्रकारे आपण खेकडे पकडणार हे तुम्हाला मी आज दाखवतो. आपण आता मार्केटमध्ये पोचलो, पण इथे गर्दी थोडी कमीच आहे. बघूयात मनासारखे मासे मिळतात काय. आणि सर बांगड्या आणि सौंदाळे दिसतात. 4 सौंदाळे घेतोय आणि खेकड्यांसाठी थोडासा खाद्य घेतोय आणि घरात जातोय. मंडळी, आता दुपारचे 2 वाजत इलेले आहेत आणि पोटात आग देखील पडलेली आहे आणि मासे भाजलेले आहेत. वास इथपर्यंत बाहेर येता बघूया खाऊन आणि संध्याकाळी आपणाक जाऊचा कुर्ले पकडू. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आपल्या फार्मवरती आणि ह्या फार्मच्याच कडेक एक नदी वाहता. त्या नदीत आपण आता खेकडे पकडणार आहोत. हे बघा, दाखवतो तुम्हाला मी. तो असं आमचं फार्म असा आणि खालच्या साईडला एक मोठी नदी गेलेली आहे आणि त्या नदीत आपण आज खेकडे पकडूसाठी एक यंत्र टाकतलो आणि त्या यंत्रान आम्ही खेकडे म्हणजेच कुर्ले पकडतलो. हा बघा मित्रांनो, या यंत्रान आम्ही आता कुर्ले पकडतलो. या यंत्राक मालवणी लोक असते त्यांना नाव नक्कीच माहिती असतला. बघा, ह्या खाद्य माशांचा तर आपण इथे आतमध्ये बांधतलो आणि कुर्ली पकडतलो. हे बघा, ह्याच्या आतमधून आपण त्या खाद्य आतमध्ये बांधलेला असा आणि त्या आपण आता संध्याकाळ झाली, काळोख पडलो की ते नदीत नेऊन सोडतलो. मग खेकडे ह्या साईडने आतमध्ये घुसतात आणि एकदा आतमध्ये गेले की ते पुन्हा बाहेर येऊ शकत नाही. अशीच त्यांची व्यवस्था केलेली आहे. एका खून म्हणतात, या खुनीतून ते आतमध्ये जातात. हे बघा, ह्या साईडने देखील आतमध्ये जाण्यासाठी वाट आहे, पण ते बाहेर येण्यासाठी त्याला वाट नाही. एक मार म्हणतात, ह्याच्यातून तो आतमध्ये जातात.
हे आता आपण साधारण काळोख पडलो की नदीत नेऊन सोडतलो. तर मित्रांनो, खेकडे पकडूचा यंत्र आपला तयार झालेला असा आणि आपण आता थोडंसं अंधार पडता काय बघतो. तोपर्यंत तुमका आमचो फार्म आणि त्याच्यातली झाडं तुम्हाला दाखवतो. या तर मित्रांनो, आता 6:45 वाजत आलेले आहेत आणि थोडंफार काळोख पडलो हा. तर आम्ही आता जातो, दाखवतो तुमका पूर्ण उतारा. आणि जिथे आमचं फार्म संपता तिथे एक नदी आहे मोठी. त्या नदीतच आपण खाली इकडून ठेवणार आणि सकाळी भरपूर खेकडे पकडणार. ही बघा, ही नदी हा. इकडे ह्या नदीच्या बाजूकच विहीर, रिंगांची बांधलेली विहीर. रस्तो थोडो खडतर असा, पण खेकडे खाऊक होय तर हा इथेच, हा इथेच खाली. त्या दिवशी इथेच भरपूर भेटलेले ना. आहेच टाकून बघा. ही बघा, ही अशी पूर्ण नदी आ मोठी. भरपूर पाणी आ. जानेवारी महिना चालू आ. तुमका दाखवतो कशी आम्ही खून टाकतो ती. थोडंसं अंधारा, फ्लॅश लाईट लावूया. खून पाण्यात गेलेली हा. इथे कोंड हा आणि पाणी थोडा जास्त असा. आणि या खुनीची रशी आहे ती आपण अशी वरती बांधून ठेवतो. सकाळी खून ओढून काढूक बरी. ओके, चलो. काम आपला 50% झालेला. पुढचा काम 50% खेकडे रात्री करतले. चला मंडळी, सकाळी तुमका दाखवते. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 8 वाजलेले असत. आज थंडी जरा जास्तच पडली हा. आपण आता नदीमध्ये जाऊन ते काल जी संध्याकाळी खून टाकली हा ती बाहेर काढणार नाही. बघणार आहोत काय खेकडे आले आहेत, काय कसं काय ते. चला तुम्हाला दाखवतोय.
तर आम्ही आता नदीपर्यंत पोचलो. बघूया ते बघा, पाण्यात खून हा ते दिसता आपणाक. हे बघा, बघूया काय मिळता. असत 5-6 खेकडे आपणाक दिसतात आता. खाली आहे गाडी समज. हा एक कट्टा दगड आहे तो खाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण खेकडे पकडले. एकूण 5 होते खेकडे. ॲक्च्युली कसं झालं आहे की आता खेकड्यांचं सीझन संपत आलं आहे, तरी देखील आपल्याला 4-5 मिळाले. मित्रांनो, इथे आपण आता व्हिडिओ एंड करतोय. जर आपल्याला खेकड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.